सेवा सहयोग फाउंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या किशोरी विकास प्रकल्पाअंतर्गत कर्जत तालुक्यात आरोग्य व सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले होते। यावेळी कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा बाळासाहेब लटपटे यांनी किशोरी मुलींना सायबर गुन्हे, पोस्को कायदा, बालविवाह तसेच मुलींच्या सुरक्षतेबाबत मार्गदर्शन केले। 2019 पासून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत मुंबई, पालघर, कर्जत, वाडा, नवी मुंबई, खोपोली, माणगाव, श्रीवर्धन, महाड, ठाणे व शहापूर या भागात 113 किशोरी वर्गामधून 2500हून अधिक मुली सहभागी आहेत। कर्जत विभागात कडाव, कर्जत, तांबस, पोटल, बारणे, होमगाव, चांदई, आंबोट, गोळवाडी, आरवण व तिवरे येथे 12 किशोरी वर्गामध्ये सुमारे 275 मुली सहभागी आहेत। या वर्गांना गुलाब, जुई, प्राजक्ता, कमळ, मोगरा, लिली, सोनचाफा, अबोली, निशिगंधा, अस्मिता, मैत्रीण, जय भवानी अशी फुलांची नावे देण्यात आली असून त्यातून मुलींमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता व नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे। महिला दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता व पोषणयुक्त आहार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी गोळवाडी माध्यमिक विद्यालयाच्या मुसळे मॅडम, किशोरी विकास प्रकल्प कर्जत विभाग समन्वयक वेदिका रोकडे, सुचित्रा जोगळेकर, माझे शिक्षिका अभिनव ज्ञान मंदिर व अंजली गुरव, मुख्याध्यापिका शिशु मंदिर शाळा कडाव उपस्थित होत्या। कार्यक्रमात किशोरी मुली, माता, पालक व किशोरी प्रमुख सहभागी झाले होते। त्यामध्ये हा वयाचा परिणाम असतो। समजलं तुम्हाला? तुमचं मन, तुम्ही काय विचार करता। एखादी व्यक्ती आवडणं चुकीची नाही, मी म्हणत नाही की व्यक्ती आवडणं हे चुकीचं आहे, प्रेमात पडणं चुकीचं आहे, पण ज्या वयात पडताय ते चुकीचं आहे। अट्रॅक्शन असतं हे फक्त, आणि अट्रॅक्शनला कधीही आपलं आयुष्य मारायचं नाही। पळून जाते तेव्हा समाजात त्या मुलीची, त्या तिच्या आई वडिलाची, तुम्ही आई वडील म्हणून जेव्हा आम्ही बघितलं ना, आतापर्यंत खूप मुली आणलेल्या आहेत, खूप 40-50 मुली आणलेल्या असतील। त्या 40-50 मुलींमध्ये कितीतरी आई वडील त्याच्या पाया पडतात, बाई घरात चल, घरी चल। एवढी लाईट आहे तुमची की तुम्ही पळून जाऊन स्वतःच्या आई वडिलाला, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला शिकवलं, वाढवलं, त्या मुलींनी आपल्या आई वडिलांना आपल्या पाया फेरायला ठेवायचं। पाया पडतात अक्षरशः मागं, विष पेली, हे करेल ते करेल, तिथे काटे काढलेले पण मी पाहिलेले, पण नाही जात तुम्ही त्या आई वडिलाची। कधी पण स्वतःच्या भविष्याचा चांगला विचार करा, एक स्टँड घ्या, मोठे व्हा आणि स्वाभिमानाने जगायला शिका।